सुरेश धसांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। आशिष विशाळ माझा कार्यकर्ता, पण ते पत्र मी दिलेलं नाही। कुणाकडून तरी खोडसाळपणा। सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट। खोक्या भोसलेचं घर असलेल्या परिसरात पुन्हा वन विभागाच्या पथकाकडून चर खोदण्याची मोहीम। पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून कारवाई। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर, कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरद पवार यांची मागणी। गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार। धनंजय मुंडे क्षीरसागर, धस जयदत्त क्षीरसागरांसह बजरंग सोनवणेही पवारांच्याच तालमीत वाढले। अंजली दमानी यांची टीका। शिंदे अजितदादांनी आमच्याकडे यावं, आलटून पालटून मुख्यमंत्री करू। पटोलेंची ऑफर, तर ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते चेक करा। संजय राऊतांचा टोला। उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली। पटोलेंनी शिंदे अजितदादांना दिलेल्या ऑफरनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात आज सुनावणी। विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे माझ्याकडे पुरावे। 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार। कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा, तृप्ती देसाईंची मागणी। शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। तालकटोरा स्टेडियममध्ये बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकरांचे अश्वारूढ पुतळे उभारण्याबाबत पत्र।